नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? पुन्हा एकदा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे लग्नाच्या म्हणजे लग्न असतो ना, त्याच्या आदल्या दिवशी जे कार्यक्रम असतो ना, हळदीचा कार्यक्रम, तो आज व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. ह्याच्या आधी जी व्हिडिओ झाली ना, ती ऋषाली आणि धीरजचा साखरपुडा, म्हणजे कोकणात साखरपुड्याची पद्धत कशी असते ती मला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं आहे. आणि आजचा आहे मित्रांनो हळदीचा कार्यक्रम आहे. तर हळदीचा बघूया मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळतं. तर प्रथम सर्व आमच्या वाडीतले सर्व मंडळी आहेत ना जेवून घेतील, त्यानंतर हळदीचा कार्यक्रम होईल. तो नंतर आमची सर्व मंडळी आहेत ना वाडीतले सर्व एकत्र बसतात आणि मग तिथं खांडमोडणी असा हा कार्यक्रम असतो. आणि त्या कार्यक्रमामध्ये काय कार्यक्रम असतो ना, त्या कार्यक्रमामध्ये मित्रांनो असे पानाची विडे वगैरे मांडतात आणि मग ते विड्या आहेत ना असे जे वाडीतले जे प्रमुख मंडळी आहेत त्यांना देण्यात येतात. आणि काही विडे असतात ना ते संपूर्ण गावामध्ये फिरवले जातात. आणि म्हणजे आदल्या दिवशी म्हणजे सर्व नियोजन केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी मित्रांनो लग्न असतं ना, तर लग्नाच्या दिवशी सर्व नियोजन आजच्या दिवशीच केलं जातं. ते आज कसं असतं ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. कदाचित मित्रांनो व्हिडिओची क्लॅरिटी कमी येईल, कारण आता रात्रीचा सर्व हा कार्यक्रम असतो. आणि मित्रांनो व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो हल्दीच्या दिवशी ना, आता म्हणजे आजच्या दिवशी आज हल्दीला समजा असं वाटतं मला DJ आहे, तर DJ असेल ना तर व्हिडिओ आपली थोडी कमी होईल आणि मग नाचतेवेळी दाखवता येणार जास्त. तर दाखवली तर मग ती व्हिडिओ थोडीशी म्हणजे फास्ट होणार आहे. तर बघूया मी जसं काय असेल तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काय दिसणारच आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि चॅनल जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल बटन दाबून नोटिफिकेशनला ऑल सिलेक्ट करा, म्हणजे येणार आहे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळतील. चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाऊया आमच्या वाडीमध्ये आणि सर्व हळदीचा कार्यक्रम तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी आता प्रथम इकडे जेवणाला सुरुवात होईल आणि त्यानंतर जेवण झाल्याच्या नंतर मग आमचा वाडीतील सर्व खांडमंडीचा कार्यक्रम होईल. तर आता बँजो देखील वाजायला सुरुवात झाली आहे. तर मंडळी हळदीचा कार्यक्रम हा थोडा उशिरा असल्याने सर्व मंडळी त्या वाडीतील सर्व मंडळी आणि पाहुणी मंडळी प्रथम जेवून घेतील आणि त्यानंतर मग हळदीचा कार्यक्रम सुरू होईल. तर इकडे बघताय मंडळी आमच्या वाडीची सर्व मंडळी आहेत ना, आता जेवण वगैरे करून सर्व आता इथे खांडमोडणीला बसले आहेत. आता इथे बघताय पानांची विडे मांडलेले आहेत. आता इथे सर्व नियोजन होईल, म्हणजे उद्या ना सकाळी पहाटे लग्न लागायच्या आधीच म्हणजे जवळजवळ 10च्या आतमध्ये सर्व म्हणजे 2-3 मुलं ठरवली जातात आणि त्या मुलांकडे असे पानं आणि सुपारी दिली जाते आणि ती सुपारी आणि पानं प्रत्येक घरोघरी फिरवित असतं. जेवण सन्मान त्यांचा ठेवला, सर्वांना धन्यवाद देतो. तसे उद्या देखील त्यांचा कार्यक्रम हा शुभ कार्य आहे, ते चांगला आपण सर्वांनी एकत्र येऊन पार पाडायचं आहे. आणि सर्वांचं काम आहे, आपण सर्वच यजमानी आहोत असे समजूनच आपण काम करायचं आहे हे सर्वांना सांगून धन्यवाद देऊन आजचा खांडोमोडी कार्यक्रम आता जुन्यात घरगुती म्हणतो आपलं हे काम आहे.
ह्याचा भजनाचा कार्यक्रम तुम्ही म्हणत आहे ही सर्वांनी माहिती असू दे आणि कुठेही गालबोट न लागता सर्वांनी आपण एकत्र येऊन हे कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पाडायचे हे सर्वांना सांगून धन्यवाद देऊन मी इथे मंडळी आलेली आहेत. तसेच आमच्या वाडीतील सर्व ग्रामस्थ ज्याने आम्हाला पहिल्यापासून चांगलं अगदी सहकार्य केलं आहे आणि शेवटपर्यंत करणारच आहेत त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राम तर मंडळी आता खंडमंडीचा कार्यक्रम झालेला आहे. आता हळदीचा कार्यक्रम चालू होईल. डीजे आहे आणि बँजो देखील आहे. बघताय मंडळी, इकडे सर्व आमच्या वाडीतील महिला आणि पाहुणी माणसं आहे सर्व, आणि ही उद्याची तयारी चालू आहे. इकडे उद्याची तयारी चालू आहे. बघ
आहे